एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता। परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात असल्याने हे महादेव राष्ट्र आहे। स्वामी राजेंद्र दास महाराज। 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग हे एका महाराष्ट्रात असून हे महादेव राष्ट्र आहे। ही भूमी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्र भूमी पावन झालेली आहे। ही संत महंतांची भूमी असल्याचे पिंपळगाव येथील दत्त संस्थान या तीर्थक्षेत्रावर होत असलेली शिवमहापुराण कथा अत्यंत पुण्यदायी आहे, असे आध्यात्मिक विचार शिवमहापुराण कथा प्रवक्ते स्वामी श्री राजेंद्र दास देवाचार्य जी महाराज, वृंदावन धाम, उत्तर प्रदेश यांनी पहिल्या दिवशीच्या कथा प्रसंगातून बोलताना मांडले। हदगाव तालुक्यातील श्री दत्त संस्थान तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथे 6 मार्च ते मार्च 13 दरम्यान भव्य शिव महापुराण कथा चालू असून कथेच्या प्रारंभी पहिल्या दिवशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली। साधू, संत, महंत यांची हत्ती, घोडे, पालखी, रथातून मिरवणूक काढण्यात आली। भजनी, दिंड्या व महिलांनी डोक्यावर मंगल कलश घेतले होते। कथेत बोलताना स्वामी राजेंद्र दास महाराज म्हणाले, प्रयागराज येथील कुंभ संपल्यानंतर पिंपळगाव मध्ये ज्ञान यज्ञाचा कुंभ भरला आहे। देवाधिदेव महादेव असून शिवकथा श्रवणाने मानवाचे जीवनधन्य होते। शिवमहात्म्य श्रवणाने श्रद्धा निर्माण होते, श्रद्धेने विश्वास वाढतो। स्कंद पुराण, पद्मपुराण, शिव महापुराण यामध्ये भक्तीचा महिमा वर्णिला गेला आहे। धर्माचे मूळ सदाचार आहे। सदाचार जीवनात नसेल तर देहाला दुष्टपरिणाम भोगावे लागतात। परमात्मा शिव परम पवित्र आहे। शिव आणि कृष्ण, परमात्मा रामकृष्ण हरी यामध्ये कुठलाही भेद नाही। सत्संगामुळे विवेक प्राप्त होतो, त्यामुळे जीवन सफल होते। कलियुगात राक्षसी, असुरी वृत्ती वाढलेली आहे, यासाठी पवित्र साधन अंतकरणाची शुद्धी हवी। शिवाची प्राप्ती करणे होय, शिवकथा श्रवणाने शिवलोकाची प्राप्ती होते, असेही शेवटी स्वामीजी म्हणाले। श्री स्वामी जगद्गुरु राधाकिशन जी महाराज, किशोरदास महाराज यांनी आशीर्वचन पर विचार मांडले। पिंपळगाव येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर मठ संस्थान येथील बालयोगी गोवत्स परमपूज्य व्यंकट स्वामी महाराज यांनी गेली अनेक दिवसापासून भव्य दिव्य शिवपुराण कथा व 108 कुंडी महायज्ञ होण्यासाठी अथक परिश्रम घेतले। सर्व भाविक भक्तगण परिवार यांच्या सहकार्याने आज त्यांची तपस्या फळाला आली। पिंपळगाव येथे होत असलेल्या भव्य दिव्य सोहळ्याची कथा प्रवक्ते राजेंद्र दास स्वामी यांनी व उपस्थित साधू संतांनी प्रशंसा केली। गोवत्स व्यंकट स्वामी यांनी केलेली कठोर तपस्या संकल्प आज फळाला आल्याचे सर्वांना दिसून आले। पिंपळगाव संस्थान येथील शिवपुराण कथा सोहळ्यास महंत अजय पुरीजी उत्तर काशी, प्रदीप भाईजी बद्रीनाथ धाम, मोहनदासजी वृंदावन धाम, स्वामी रवींद्रनाथजी सरस्वती, ईश्वरदास महाराज ऋषिकेश, गंगाधरजी महाराज मलुपीठ, महामंडलेश्वर दिनकर बंधू महाराज रोएन, सिद्धाराम पंडिता, महंत मनोहर शारंग, राधाकृष्ण जी महाराज, महंत संदीपदास, सीताराम दास त्यागी, महंत भरतदास जी महाराज, महंत प्रभुदास महाराज यांच्यासह भारतातील आदरणीय ऋषी मुनी उपस्थित होते।